आरक्षणाची आग पुन्हा एकदा भडकण्याची चिन्ह आहेत, कारण पुन्हा मनोज जरांगेंचं तुफान आलंय आणि सरकार मात्र कोंडीत सापडलंय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरलेत। सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंची शांतता रॅली सुरू आहे। मनोज जरांगे फॅक्टरचा लोकसभेला महायुतीला मोठा फटका बसला, त्यामुळे आता विधानसभेला काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीची सरकारला आता धास्ती आली आहे। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीनंतर सरकार ॲक्शन मोडवरही आल्याचं दिसतंय। मराठा ओबीसी वादावरील सर्वपक्षीय बैठकीवरून राजकारण तापलंय। सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर काल विरोधकांनी बहिष्कार टाकला। सर्वपक्षीय बैठकीवरील विरोधकांच्या बहिष्कारावरून फडणवीस शिंदेंनी जोरदार हल्लाबोल केलाय। तर महाराष्ट्र पेटत राहावा हीच मविया नेत्यांची भूमिका आहे, अशी टीका एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी केलाय। तर मराठ्यांना शब्द सरकारने दिला आणि आता तो पूर्ण करावा, असं विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर घणाघात केलाय। सरकारने मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांमध्ये वाद पेटवला, असाही विरोधकांनी हल्लाबोल केलाय। महाविकास आघाडीला दोन्ही जातीमध्ये संघर्ष तेढ निर्माण व्हावी, तशाच प्रकारची ती जो काही तेढ आहे किंवा जो संघर्ष आहे तो तसाच कायम राहावा आणि आपली राजकीय पोळी त्याच्यामधून भाजून घ्यावी, अशा प्रकारचं जे काही चित्र किंवा त्यांची भूमिका ही आज महाराष्ट्रासमोर उघड झालेली आहे। सगळा जो काही प्रकार आहे जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटत राहायला पाहिजे आणि पेटत्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भासता आली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केलेला आहे। चोरून लपून काय बैठका घेताय तुम्ही? यांनी सरकारने जी चोरून लपून बैठका घेतल्या, यांनी चोरून लपून घेतली, दुसऱ्याने दुसऱ्या बाजूची चोरून लपून बैठक घेतली। का खुली आम्हाला बैठक घेतला नाही? तुमचा एजेंडा खुला असायला पाहिजे की आम्ही हे करणार आहोत आणि या समाजाचं समाधान होईल, आम्ही ते करणार आहोत, त्या समाजाचं त्या बाजूचं समाधान होईल। आता अधिवेशन चालू असल्यामुळे सभागृहात चर्चा करायला पाहिजे होती, विरोधी पक्षाशी चर्चा करायला पाहिजे होती। ज्यावेळेस स्वतः काही निर्णय घेतात तर स्वतः गुलाल अंगावर घेतात। आरक्षणाचा निर्णय सगळ्या सभागृहाने एकमताने घेतल्यानंतर स्वतः त्याचं क्रेडिट घेतात। मग या सगळ्या भूमिका असताना विरोधी पक्षाला सुद्धा विश्वासात घेण्याची आवश्यकता आहे। आम्ही तर भूमिका सभागृहात मांडलेली आहे की असं आहे की जे आंदोलन माननीय जरांगे पाटलांचं झालं, तिथे सत्ताधारी भेटतात, नव्या मुंबईमध्ये तुम्ही गुलाल उधळता, सर्व होतं, नेमकं काय चाललंय याबाबतीतलं आम्हाला काही माहीत नाही। अधिवेशनावरून सुरू असलेल्या वादाचे पडसादच अधिवेशनामध्येही बघायला मिळाले। आरक्षणावरून अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली। कालच्या आरक्षण बैठकीवरून विरोधकांमध्ये अधिवेशनात गोंधळ झाला। आरक्षणावरून अधिवेशनात आरोप प्रत्यारोपांचीही राळ उठल्याचं पाहायला मिळालं। जातीच्या नावावरती तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत अध्यक्ष महाराज, तेढ निर्माण होत आहे अध्यक्ष महाराज। ज्या वेळेला बोलायला बोलवलं तर का नाही आले? का नाही आले अध्यक्ष महोदय? हा प्रश्न आमचा अध्यक्ष महोदय। काल अध्यक्ष महोदय मराठा आरक्षणाच्या विषयात सर्व पक्षीय बैठक बोलवली, बाहेर तर तुम्ही दाखवता ऍक्टिंग वेगळी, आणि ज्या वेळेला त्या कारवाईवर किंवा त्या विषयावर निर्णय किंवा चर्चा करायची वेळ येते अगोदर सांगतात येणार, मग तुमच्या बरोबर आम्ही येऊ, मग ही चर्चा करू, आणि मग ऐन वेळेला असं काय होतं अध्यक्ष महोदय? विषय हा आहे महत्वाचा, ऐन वेळेला असा कोणाचा निरोप येतो, कोणाला फोन येतो, कोणाचा SMS येतो, आणि अध्यक्ष महोदय दुपारपर्यंत येतो म्हणणारे, बरोबर येतो म्हणणारे, जाताना बरोबर येतो म्हणणारे, अचानक असा कोण यांचा बोलवता धणी आहे? अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्व पक्षीय बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांचा बाहेर सभागृहाच्या बाहेर असा कोणीतरी बोलवता धणी आहे, तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका, येतो सांगून सुद्धा जाऊ नका। महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा मुळात वाद उभं करण्याचं पाप असं काय करता घ्या महायुती सरकारने केलेला आहे अध्यक्ष महोदय। ऐकून तर घ्या। आणि पाणी नाकात तोंडात घुसल्यानंतर त्यांना विरोधकाची आठवण झाली अध्यक्ष महोदय। खरं तर यापूर्वी एक
बसून घ्या, बसून घ्या. असं चालणार नाही सभागृह, असं चालणार नाही सभागृह. मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम हा 13 जुलैला संपतोय आणि त्याआधी आता मनोज जरांगे हे दौरा करतायत आणि जरांगे जोरदार शक्ती प्रदर्शनही करतायत आणि त्यामुळे सरकार आता कोंडीत सापडल्याचं दिसतंय. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहेत आणि सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंची शांतता रॅली सुरू आहे. मनोज जरांगे फॅक्टरचा लोकसभेला महायुतीला मोठा फटका बसलेला होता, त्यामुळे विधानसभेला असंच काहीसं चित्र बघायला मिळणार काय अशाही चर्चा रंगू लागल्यात. मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीची सरकारनं आता धास्ती घेतली आहे. मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीनंतर सरकार ऍक्शन मोडवरही आल्याचं दिसतंय. Thank you.